पूजनीय गुरुदेव परमहंस लहानोजी बाबा आज गणपतीच्या पर्वामध्ये हरिभक्तपरायण भागवताचार्य अभिजित महाराज देशमुख बुलढाणा या लहानोजी बाबाच्या दरबारामध्ये योगायोगानं असे त्यांची या ठिकाणी हजेरी लाभली। या अनुषंगाने या गणपती पर्वामध्ये या मंदिरामध्ये लहानोजी बाबाच्या जीवनावर ज्ञानेश्वरीतील गणपती महात्म्य या विषयावर या ठिकाणी संस्थांनी त्यांचे अर्धा तास का होईना त्यावर प्रवचनाचे आयोजन केले। हरी ओ हरी ओ हरी ओ सगळ्यांनी प्रवचनाचं चिंतन श्रवण करण्यापूर्वी थोड्या वेळ नामस्मरण करायचं आहे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की जय। समर्थ सद्गुरु लहानोजी महाराज की जय। सब संतन की जय। आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रैर्समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम् एकन्नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। समर्थ सद्गुरु लहानोजी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया। आज संत लहानोजी महाराजांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेली टाकरखेडची ही पवित्र भूमी अत्यंत मंगलमय असं वातावरण आहे। पावसाळ्याचे दिवस आहे, मेघांचा वर्षाव होतो आहे आणि जिला पुरातन काळापासनं अत्यंत पवित्र मानल्या जातं अशी ती वरदायिनी सगळ्यांना वर देणारी जी वरदा नदी आहे, वर्धा नदी सध्या आपण तिला म्हणतो,
तर ही सुद्धा त्या ठिकाणी थडी भरून वाहते आहे. जणू तिला सुद्धा आनंद झालेला आहे. महाराजांच्या चरणांना, महाराजांच्या या पवित्र भूमीला स्पर्श करण्याकरता जणू ती आसुसलेली आहे. अत्यंत असं मंगलमय वातावरण या परिसरातलं, कारण पुरातन काळापासून ही टाकरखेडची भूमी असेल, आजूबाजूचा पंचक्रोशीचा परिसर म्हणजे भगवान श्रीकृष्णांची सासूरवाडी, त्या ठिकाणी रुक्मिणी मातेचं माहेर म्हणजे कौंडण्यपूर, आणि अशा या पवित्र भूमीमध्ये आल्यानंतर पवित्र असे स्पंदन जे आहे तर ते हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. अनायासे महाराजांच्या दर्शनाचा योग आला आणि दर्शनाला आल्यानंतर अनेक दिवसांपासनं महाराजांची असलेली दर्शनाची इच्छा पूर्ण झाली आणि त्यामुळे हृदयाला एका प्रकारचं समाधान प्राप्त झालं. गणेशोत्सवाचे दिवस असल्याने गणपतीचा उत्सव तद्निमित्ताने अथर्व शीर्षाचं आवर्तन घडलं आणि गणेशोत्सव असल्यामुळे गणपतीचं थोडंफार महात्म्य, की संतांची गणपतीविषयी काय संकल्पना आहे, गणपतीचं स्वरूप काय आहे, या संबंधी प्रवचन करावं असं संत लहानोजी महाराज संस्थांचे या ठिकाणी विश्वस्त मंडळी, त्यांचा आग्रह, त्यातही या ठिकाणी जी जातीनं लक्ष घालून सगळ्या कारभारामध्ये आणि ज्यांची सूचकता नवीन नवीन उपक्रमांना वाव देणारी असते, असे आमचे परमस्नेही आदरणीय श्रीयुत अशोक काका पावडे यांनी मला काल आग्रह केला, की म्हणाले तुम्ही आज प्रवचनाची सेवा जी आहे ती महाराजांच्या चरणी समर्पित करू शकता का? मी म्हटलं निश्चित आनंदाची बाब आहे, कारण संत सेवा जर आपल्याला प्रवचनाच्या माध्यमातून, कोणत्याही माध्यमातून जर घडत असेल तर त्याच्या इतकं पुण्याचं काम आणि समाधानाचं दुसरं काम नाही. म्हणून मी माझं भाग्य समजतो की अनायसे हा योग आला. आपण पाहतोय कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती या लॉकडाऊनमध्ये 6 महिन्यांपासून मंदिरं बंद आहेत. आपण घराबाहेर सहसा पडू शकत नाही. एक प्रकारे भीतीचं वातावरण अंतःकरणामध्ये आहे आणि आपण दर्शनाकरता महाराजांच्या आसुसलेलो आहोत. पण महाराजांचा त्या ठिकाणी आणि संतांचा अधिकार पहा, त्यांच्या अंतःकरणाचा त्या ठिकाणी दयार्द्र भाव पहा, कृपाळूपणा पहा, की आपण महाराजांच्या दारापर्यंत पोहोचू शकत नाही, परंतु महाराज या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून, ऑनलाईन दर्शनाच्या माध्यमातून आज आपल्याला घर बसल्या दर्शन देत आहे. काय संतांचा त्या ठिकाणी कृपाळूपणा म्हणावा. आणि त्या पद्धतीने ही महाराजांची त्या ठिकाणी असलेली कृपा ज्या माध्यमातून प्रगट झालेली आहे, की भक्त मंडळींच्या अंतःकरणातला भाव मी ओळखतो. ते माझ्या दर्शनाकरता आसुसलेले, ते माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही ना. त्यांच्या मनात, अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी अस्वस्थता आहे ना, दर्शनाची आस आहे ना, तर ते आस पूर्ण करण्याकरता मीच तुमच्यापर्यंत पोहोचतो. आणि त्या पद्धतीची सद्बुद्धी या ठिकाणी मंडळींना, आयोजकांना द्यावी आणि हा उपक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. तदनुषंगाने आज प्रवचनामध्ये ज्या ओवीचं आपल्याला चिंतन करायचं आहे तर ती ओवी ज्ञानेश्वरीतली आहे. पहिल्या अध्यायामधील ज्ञानेश्वर माऊलींनी गणपतीचं वर्णन केलेलं आहे. त्या गणपतीचं वर्णन करत असताना जे रूपक वापरलेले आहेत, जे शब्द वापरलेले ते अत्यंत अप्रतिम आहेत. माऊली म्हणतात, अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे, हे तिन्ही एक वठले, तेथ शब्द ब्रह्म कवळले, ते मिया श्री गुरुकृपा नमिले आदि बीज. आपण गणपती उत्सव साजरा करताना गणपती बाप्पाची मूर्ती आणतो, तिची 10 दिवस प्रतिष्ठापना करतो, पण आपल्याला केवळ मूर्तिरूप गणपती माहिती आहे.
पण ज्या मूर्तिरूप गणपतीची आपण पूजा करतो त्या गणपतीचं स्वरूप काय आहे, त्याचा माझा काय संबंध आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही. म्हणून संतही मूर्तिरूप गणेशाची पूजा करतात, मूर्तिरूप देवाची पूजा करतात, परंतु त्यांना अभिप्रेत असलेलं जे गणपतीचं स्वरूप आहे, जे देवाचं स्वरूप आहे, ते काहीतरी वेगळंच आहे. म्हणून माऊलींनी या ओव्यांच्या माध्यमातून गणेशाला प्रथमतः नमन केलेलं आहे, त्याचं स्मरण केलेलं आहे. माऊली म्हणतात की आत्मरूप गणेशाला मी वंदन करतोय. तो गणपती कसा आहे, तर देवा तू विघ्नहर्ता गणपती आहेस. या जगातील सर्व अर्थ म्हणजे जे जे काही मिळवण्यासारखं आहे, जे जे काही जाणण्यासारखं आहे, अशा सगळ्या ज्ञेय वस्तू, जाणण्यासारख्या वस्तू, मिळवण्यासारख्या वस्तू, त्यांना प्रकाशित करणारा, त्यांना त्या प्रकाश झोतामध्ये आणणारा तो ज्ञान प्रकाश म्हणजे साक्षात गणपती तूच आहेस. त्यानंतर वर्णन करतात की संपूर्ण वेद हे जे आहे ते तुझंच वर्णन करतात. कोणाचं वर्णन करतात? वेद गणपतीचंच वर्णन करतात. कारण संपूर्ण वेदच जणू काही गणपतीचे पोशाख आहेत. स्मृती तेची अवयव देखा अंगिक भाव. स्मृती ग्रंथ जे आहेत, आमचे पुराण ग्रंथ जे आहेत, तर हेच जणू काही त्या गणपतीचे अवयव आहेत. 18 पुराणे ही सुद्धा गणपतीच्या शरीरावर त्याने धारण केलेले जणू काही अलंकार आहे, असं रूपकात्मक वर्णन माऊलींनी गणेशाच्या बाबतीत केलेलं आहे. पुराणातल्या गद्य पद्य रचना, त्यातले श्लोक, हे सगळे सिद्धांत हे जणू काही त्या रत्नाचे कोंदण त्या गणपतीच्या शरीरावरती मढवलेले आहेत. अशा रीतीने शास्त्र जे आहे, 6 शास्त्र, ते 6 शास्त्र म्हणजे गणपतीच्या हातातली आयुध आहेत. आणि त्याचा तो मोडका दात जो आहे, ज्याला हस्तिदंताचा मोडका दात आपण म्हणतो, गणपतीच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो, तर तो जणू काही त्या बौद्ध मताचा संकेतू आहे. म्हणजे 6 शास्त्रांना धारण करणारा, वेदांचं स्वरूप असणारा असा शब्द ब्रह्म रूप असलेला गणपती, की ज्या गणपतीच्या स्वरूपापासनं अकार, उकार आणि मकार, अर्धचंद्र आणि अशा पद्धतीने जो ओंकार स्फुरित झालेला आहे, तो कोणापासनं? तर त्या गणपतीपासनं शब्द ब्रह्माची निर्मिती आहे. म्हणून तुकाराम महाराज वर्णन करतात, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे रूप पूर्ण. अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेशू मस्तकाकारे. अकारापासून ब्रह्मदेवाची निर्मिती, मकारापासून विष्णुदेवाची निर्मिती, आणि त्या ठिकाणी उकारापासून विष्णुदेवाची निर्मिती आणि मकारापासून महेशाची निर्मिती. अशा रीतीने उत्पत्ती, त्यानंतर स्थिती आणि लय, याच्या 3ही अधिष्ठात्र्या ज्या देवता आहेत, जे देव आहेत, ब्रह्मा विष्णू महेश, हे त्या ओंकारापासनं निर्माण होतात. आणि तो ओंकारच हे गणेशाचं मूळ स्वरूप आहे. म्हणून ओंकार प्रधान रूप गणेशाचे. माऊली सुद्धा काही वेगळं सांगत नाहीत. माऊली सुद्धा तेच म्हणतात, आकार चरण युगल, त्या ठिकाणी उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे. हे तिन्ही देव जेथ एकवटले, हे तिन्ही देव ज्या ठिकाणी एकत्रित होतात त्याला शब्द ब्रह्म म्हटलं जातं. शब्द ब्रह्म पहिला सृष्टीच्या निर्मितीला वेदाचं स्फुरण ज्या शब्दापासून झालं, ही शब्दसृष्टी निर्माण झाली, ते कोणते अक्षर आहे? अ, उ, म, म्हणजे या 3ही अक्षरांनी एकत्रित असं त्या ठिकाणी ध्वनित होणारा ओंकार हे आहे. ओंकार ओमित्येकाक्षरम ब्रह्म व्याहरण माम अनुस्मरण, भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात. ओंकार जो आहे हेच गणेशाचं स्वरूप आहे, आणि तिथनं शब्द ब्रह्म निर्माण झालेलं आहे.
म्हणून या गणेशाशी जो एक रूप होतो त्याचे शब्द जे आहे हे सामान्य शब्द राहत नाही, तर त्याला वेदांचा दर्जा प्राप्त होतो. मग अशा पद्धतीने ओंकार स्वरूपाची आराधना करून ज्यांच्या शब्दांना शब्द ब्रह्माचा दर्जा प्राप्त झालेला आहे, वेदांचा दर्जा प्राप्त झालेला आहे, असे कोण आहेत? तर असे संत महात्मे. असे कोणते संत महात्मे आहेत? ते आमचे ज्ञानेश्वर महाराज आहेत, ते आमचे तुकाराम महाराज आहे. त्यांच्या गाथेला पंचमवेद असं म्हटलं जातं. आणि ते आमचे टाकरखेड निवासी समर्थ लहानूजी महाराज आहेत. कारण महाराजांनी सुद्धा सूर्योपासना केली, ओंकाराची साधना केली. त्राटक मुद्रेमध्ये राहून त्या ठिकाणी सूर्योपासना करण्याचं साधना, त्या ठिकाणी ध्यान साधना महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये केली. आणि म्हणून ते या पद्धतीने त्या शब्द ब्रह्माला आकळू शकले, त्या परमात्म स्वरूपाशी महाराज एकरूप होऊ शकले. म्हणून महाराजांचे शब्द हे जणू काही त्या ठिकाणी ओंकार रूप गणेशाची एकरूप झाल्याचा परिणाम म्हणून वेदांच्या दर्जाचे होते. पण ते समजतील त्याला ना, कारण सगळ्यांना समजत नाही. सगळ्यांचा विश्वास असतो अशातला भाग नाही आहे. सगळ्यांचा विश्वास असतो का? देवावरती, संतांवरती सगळ्यांचा विश्वास नसतो. आणि जो विश्वास ठेवतो त्याचा निश्चित उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. कारण संतांची ये पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. देवाला प्राप्त करून घ्यायचा आहे, विश्वास ठेवावा लागतो की देव आहे, देव माझा आहे. पहिले तर देव आहे यावर विश्वास ठेवावा लागतो. बरेच लोक म्हणतात कुठं जगामध्ये देव आहे? आता आम्ही देव आहे म्हटला काय, नाही म्हटला काय, देवाच्या अस्तित्वाला त्याचा प्रश्न पडत नाही. आम्ही आहे म्हटला तरी तो आहे आणि नाही म्हटला तरी तो आहे. पण विश्वास कमी पडतो. आता असं कितीही म्हटलं एखाद्याने की माझा देवावरती विश्वास नाही, पण त्याला एखादा हार्ट अटॅकचा झटका येऊ द्या बरं, डॉक्टर म्हणतात नाही आता तब्येत हाताबाहेर गेलेली आहे, याला आता कुठं न्यावं लागतं? नागपूरला न्यावं लागतं. मग या 3 तासात काय होईल नागपूरला जाईस तर सांगता येत नाही. मग आयुष्यभर ज्यांनी देवाचं नाव काढलं नाही तो म्हणतो देवा धाव बापा आता तूच वाचव, दवाखान्यात पोहोचस तर सगळं तुझ्याच हाती आहे. जेव्हा अंतिम क्षणाची मृत्यूच्या भयाची जाणीव अंतःकरणामध्ये निर्माण होते त्यावेळेस बरोबर देव आठवतो. न आठवणाऱ्याला सुद्धा आठवतात. म्हणून म्हणतात लोक, घुबड नावाचा पक्षी आहे, तो निशाचर आहे, रात्रीच्या वेळी तो बाहेर पडतो अंधारामध्ये. असं म्हणतात की घुबडाला दिवसा दिसत नाही सूर्यप्रकाशामध्ये. आता घुबडाला सूर्यप्रकाशामध्ये दिवसा दिसत नाही म्हणून त्यांनी कितीही म्हटलं की जगामध्ये देवच नाही, सूर्यच नाही, तर लोक मानतील का? त्याला मूर्खात काढतील. अरे तुला दिवसा दिसत नाही सूर्यप्रकाश म्हणून तू कितीही नाही म्हटलं, मग जगात सूर्य नाही का? तर तो आहे. तसे काही घुबडाचे त्या ठिकाणी कॅटेगरीतले लोक आहेत, ते म्हणतात जगात देव नाही. मग त्यांनी कितीही म्हटलं घुबडाप्रमाणे जगात सूर्य नाही, तसं देव नाही, तरी त्या ठिकाणी देव जो आहे हा चराचर सृष्टीला व्यापून उरलेला आहे. आणि तो त्या ठिकाणी आहे आहे आहे, तो सतरूप आहे, त्याचं अस्तित्व त्रिकालाबाधित आहे. आपण गणपती बसवतो, गणपतीची मातीची मूर्ती त्या ठिकाणी ते पार्थिव आहे. ती कशी असते? मातीची असते. ती टिकणारी असते का? कायम टिकणारी नसते. आपण मूर्तिकाराकडनं ती आणतो, तिची स्थापना करतो, 10 दिवस तिला जपून ठेवतो, तिची पूजा करतो, आराधना करतो आणि शेवटच्या दिवशी विहिरीमध्ये, नदीमध्ये तिचं विसर्जन करतो. काय संकेत आहे त्याच्या मागे? की मूर्तिरूप गणेश हा त्या ठिकाणी मातीचा आहे, तर देहाचं त्या ठिकाणी प्रतीक आहे. आणि मी त्याची स्थापना केली, 10 दिवस तो राहिला, त्यानंतर त्याचं विसर्जन होत आहे. ती माती आता मातीमध्ये मिसळणार आहे. अगदी त्याच पद्धतीने हा माझा देह हा सुद्धा मातीचा आहे.
आणि हा सुद्धा एक दिवस मातीमध्ये मिसळल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीने देहाच्या क्षणभंगुरत्वाची जाणीव, कारण नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. त्या नाशिवंत देहाची त्या ठिकाणी मर्यादा काय आहेत ती लक्षात आणून देण्याचं काम या गणेशोत्सवाच्या निमित्ताने होतं. म्हणून हा देह जाणार आहे, परंतु अविनाशी असलेलं परमात्म तत्व, खरा देव ज्याला म्हणतात, असा तो आत्मरूप गणपती, की संत ज्ञानेश्वर महाराज असतील, तुकाराम महाराज, लहानूजी महाराजांसारखे संत त्या आत्मस्वरूपाशी एकरूप झाले. म्हणून त्यांच्या शब्दांना त्या ठिकाणी वेदाचा दर्जा प्राप्त झाला. किती प्रभाव महाराजांच्या शब्दांचा, या थोर पुरुषांच्या शब्दांचा. महात्मा गांधीजींनी त्या ठिकाणी फक्त चले जाओ म्हटलं क्रांती मैदानावर, तुम्ही तर 1942 मध्ये अख्खा भारत इंग्रजांच्या विरुद्ध पेटून उठला. आणि आपल्या घरामध्ये साधं कुत्रं घुसलं ना, आपण जर त्याला हडहड केलं तर तेही आपलं ऐकत नाही, लवकर पळून जात नाही, त्याला काठी घेऊन मागं धावावं लागतं. पण संतांच्या शब्दांचा प्रभाव पा, झाड झडूले शस्त्र बनेंगे, पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, नाव लगेगी किनारे. काय आंदोलनाला गती मिळाली राष्ट्रसंतांच्या शब्दांमुळे. आणि महाराज या ठिकाणी परमात्मा स्वरूपाशी एकरूप झाले होते. त्यांच्या नावामध्ये त्या ठिकाणी काय तत्व आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करत नाही. त्यांचं नाव लहानू, स्वतःला ते लहान म्हणायचे. लहानू म्हणजे लहान अणू. अणू आता किती सूक्ष्म असतो. आता कोरोना सारखा विषाणू डोळ्यांनी दिसत नाही, पण प्रभाव दाखवून राहिला की नाही. मग हा अणू किती लहान आहे. त्या अणूहूनही सूक्ष्म अशा पद्धतीच्या परमात्मा स्वरूपाशी एकरूप झालेले, त्याची साधना करणारे, त्याची आराधना करणारे असे आमचे लहानूजी महाराज होते, की त्यांनी त्या ठिकाणी लहानपण घेतलं स्वतःहून. संत जे आहे ते अभिमान घेत नाही, अभिमानाला वाढू देत नाही, त्यांच्या ठिकाणी अभिमान नसतो. ते स्वतःकडे लहानपण घेतात. महाराजांनी सुद्धा उदार अंतःकरणाने ते लहानपण स्वतःला लहान्या म्हणून घ्यायचे, ते स्वीकारलेलं होतं. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. अणोरणीयान महतो महीयान अशा पद्धतीचं श्रुतिवाक्य आहे उपनिषदामध्ये, आपल्या शास्त्रांमध्ये, की परमात्मा कसा आहे, आकाशापेक्षा व्यापक आहे. आणि त्या लहान किती आहे, सूक्ष्म किती आहे, तर अणुहूनही तो लहान आहे. मग ते माझं स्वरूप आहे. अशा पद्धतीने अणोरणीयान महतो महीयान, आकाशापेक्षा व्यापक आणि अणुपेक्षा सूक्ष्म असलेल्या परमात्मा तत्वाशी महाराज एकरूप झाले साधना करून. आणि त्याच्यामुळे भगवंताशी जवळीक साधल्या गेली महाराजांची. आपण आपल्या अहंकार घेऊन त्या ठिकाणी मंदिरामध्ये जातो, मंदिरामध्ये येतो आपण दर्शनाला, तरी आपल्याला वाटतं माझ्यासारखा जमीनदार गावात कोण नाही. माझी आज किती जमीन आहे, 60 एकर जमीन आहे. आज माझा डेअरी फार्म आहे, माझ्या इथे 100 म्हशीचा कोठा आहे. मी आज सुपर क्लास 1 ऑफिसर आहे, मी अमुक अमुक विषयाचा लेक्चरर आहे, मी अमुक कॉलेजचा प्राचार्य आहे, मी आमदार आहे, मी ग्रामसेवक आहे, मी सरपंच आहे. अरे अरे अरे, आपण आपला अहंकार घेऊन संतांच्या पुढे जातो. आपला अहंकार विसर्जित होत नाही. लहानपणा घ्यायला कोणीच तयार नाही, सगळ्यांना मोठेपणा पाहिजे. परंतु महाराजांनी लहानपणा घेतला म्हणून परमात्म्याशी जवळूक साधल्या गेली. आत्मरूप गणेशाशी एकरूप का होता आलं महाराजांना, त्याच्याकरता. कारण माऊली म्हणते, थोरपणा पराची सांडीजे, व्युत्पत्ती आघवीच विसरीजे, जई जगा धाकुटे होईजे तई जवळीक माझी. देवाशी जवळीक साधायची ना, तर जगा जे धाकुटे होईजे, जगामध्ये तुम्ही जितके लहान व्हाल त्या पद्धतीने तुम्हाला माझ्या स्वरूपाशी जवळीक साधल्या जाईल. अशा पद्धतीशी भगवंताशी जवळीक साधल्यामुळे महाराजांचे शब्द म्हणजे त्या ठिकाणी शब्द ब्रह्म होते, की त्या ठिकाणी जे शब्द ब्रह्म ओंकार प्रधान रूप गणेशाचे,
की ज्या गणेशापासनं शब्दब्रह्माची निर्मिती झालेली आहे, ते शब्दब्रह्मच महाराजांच्या मुखातून जणू काही निघत होते. म्हणून महाराजांचे शब्द त्या ठिकाणी सत्य ठरायचे, फक्त तितका विश्वास अंतःकरणात पाहिजे होता. आता शुष्क पंडित लोक असतात, वेदाचं अध्ययन करतात, शास्त्रग्रंथ वाचतात 2-4, त्यांना अहंकार निर्माण होतो, पण त्यांचा अहंकार घालवायचं काम महाराजांनी केलं. लहानूजी महाराजांची कीर्ती हयातीत असताना शेवटच्या काळामध्ये चहूदिशांना पसरलेली होती. त्यावेळेस एक मुलताईचे मोठे पंडित, ज्यांचं वेदांचं अध्ययन झालेलं होतं आणि ते अध्ययन झाल्यामुळे वेदपठणाचा गर्व त्यांच्या अंतःकरणात निर्माण झाला होता, ते महाराजांच्याकडे दर्शनाला आले. महाराजांना लक्षात आलं की या पंडिताला अभिमान झालेला आहे. ज्याप्रमाणे गजानन महाराजांनी जो दांभिक गोसावी होता त्याचं गर्वहरण करण्याचं काम केलं, तसं महाराजांनी, लहानूजी महाराजांनी या पंडिताचं गर्वहरण करण्याचं काम केलेलं आहे, त्याचा अहंकार नाहीसा करण्याचं काम केलं. तो पंडित आला आणि महाराज एरवी वराडी भाषा बोलत असत, पण त्याच्याशी संस्कृत भाषा बोलायला लागले. आता संस्कृत संभाषण करणं सोपं आहे का? त्यांनी पाहिलं की साध्या वस्त्रामध्ये असा भोळा भाबडा वेश आहे यांचा, ग्रामीण भागातल्या एखाद्या पुरुषाप्रमाणे, आणि ही व्यक्ती इतकं अस्खलित संस्कृत भाषेमध्ये बोलते आहे, वेदांच्या ऋचा सांगते आहे, श्लोक सांगते आहे, हे निश्चितच कोणीतरी हा मोठा महात्मा असला पाहिजे. आणि म्हणूनच महाराजांच्या जिभेवरती शास्त्र आणि वेद त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत आणि त्याचं उच्चारण होत आहे. त्याचा अहंकार नष्ट झाला, तो लडबडला आणि महाराजांच्या चरणावरती त्यांनी मस्तक ठेवलं. तो म्हणाला की महाराज, तुम्ही माझ्या अंतःकरणातला अहंकार आज घालवला. मला अहंकार झाला होता म्हणजे शब्दज्ञानाचा. महाराज म्हणाले की वाचा वदने सोपे परी करणे कठीण, की वाचेनं म्हणणं सोपं आहे, संतांचे लक्षणं सांगणं, संतांचं महात्म्य सांगणं, देवाची स्तुती करणं सोपं आहे, पण त्या पद्धतीने उपदेश आचरणात आणून साधना करणं फार कठीण आहे. अशा रीतीने समर्थांची योग्यता काय होती लहानूजी महाराजांची, की वेळ प्रसंगी ते त्यांच्या मुखातून वेदांच्या ऋचा बाहेर पडत असत. कशाचं प्रतीक आहे की आत्मरूप गणेशाची त्या ठिकाणी भक्ती महाराजांनी केली आणि आत्मरूप गणेश महाराजांवरती प्रसन्न होते. नाही तर सहसा वेद असे कोणाच्या मुखातून बाहेर पडत नाही. आणि ओम स्थापकाय धर्मस्य सर्वं धर्मस्वरूपिणः अवतार श्री शिवाय लहानूजी देवाय नमो नमः, लहानूजी देवाय नमो नमः. महाराजांचे शब्द बाहेर पडायचे. असा एक प्रसंग आहे. उन्हाळ्याचे दिवस संपून नेमकी पावसाळ्याची सुरुवात झालेली होती आणि बाहेर गावची भक्त मंडळी 2-4 मंडळी महाराजांच्या दर्शनाला आलेली होती. दिवसभर महाराजांच्या जवळ ते थांबले, महाराजांची पूजा अर्चा केली, महाराजांना काही अंतःकरणातले प्रश्न विचारले, महाराजांनी त्यांना प्रसाद दिला आणि संध्याकाळची वेळ आणि ते म्हणाले महाराजांची आज्ञा घेऊन की महाराज आता आम्ही आमच्या गावी परत जायला निघतो. मी ऐकलेला प्रसंग आहे. आमच्या गुरुमाऊली मंदाताई गंदे अमरावतीला असतात, त्यांचे प्रवचन आम्ही ऐकत असतो. त्यांचं नोकरी इथे त्या वऱ्याला झालेली आहे शाळेमध्ये. त्यांचं जीवन जे आहे या परिसरामध्ये गेलं. त्यांची ही कथा आहे त्यांनी सांगितलेली महाराजांबद्दलची, पोथीमध्ये नाही ऐकायला मिळणार. तर महाराज म्हणाले नाही, तुम्ही आजच्या दिवस मुक्काम करा. ते म्हणाले नाही महाराज, आम्हाला जायचं आहे. शेवटी महाराज चिडले त्यांच्यावरती. महाराज म्हणाले ऐकत नाही तो जा लायन्या,
हा काय वखत होय का जायाचा? वराडी भाषा बोलायची महाराज. लायन्या, हा काय वखत होय का जायाचा? त्यांनी ऐकलं नाही, निघाले. त्या आकाशामध्ये मेघ जमून आले, विजांचा कडकडाट व्हायला लागला, पाऊस पडायला लागला धोधो. आणि त्या पांदीच्या रस्त्याने जुन्या काळचे ते कच्चे रस्ते जायला निघाले. तर त्या दोन्ही माणसांसमोर एक मोठा भुजंग फणा काढून उभा होता, मोठा नाग. तो काही केल्या वाट सोडेना आणि यांना पुढे जाता येईना. शेवटी ते हतबल झाले आणि त्यांनी पुनश्च महाराजांकडे येण्याचा निर्णय घेतला आणि ते महाराजांकडे परत आले. तेव्हा महाराज त्यांना म्हणाले का आता तुमच्या लक्षात आलं ना मी काय म्हणत होतो? त्यांना महाराजांचा अधिकार लक्षात आला. अशा पद्धतीने महाराजांचे शब्द हे जणू काही म्हणजे वेदच होते, कारण शब्द ब्रह्म त्यांना आकळलेलं होतं. जे ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ज्या गणेशापासून शब्द ब्रह्म त्या परमात्म तत्वाशी एकरूप झालेले महाराज आणि त्या महाराजांचं त्या ठिकाणी निघणारे शब्द, कारण तयाचे बिसाठ शब्द सुखे म्हणो येती वेद, अशा पद्धतीचं हे चरित्र महाराजांचं आहे. आणि महाराजांच्या या दरबारामध्ये ही प्रवचन सेवा, हे ज्ञानेश्वर महाराजांचं गणेशाचं जे चिंतन आहे, स्वरूपाचं वर्णन आहे, तो गणेश आत्मरूप गणेश आहे. म्हणून ते स्वरूप जाणून घेऊन आपण केवळ गणपतीचा उत्सव साजरा न करता आत्मरूप गणेशाचं स्वरूप जाणून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे, की तो आत्मरूप गणेश आपल्या अंतःकरणामध्ये आहे. म्हणून आपण बोलू शकतो, आपण चालू शकतो. ती चैतन्य शक्ती त्याच्या सत्तेवरती, अधिष्ठानावरती काम करत असते आणि त्या चैतन्य शक्तीशी एकरूप होण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. आपण नुसतं गणपतीचं स्तोत्र म्हणतो, गणपतीची आरती म्हणतो की त्वम देहत्रयातीत, त्वम कालत्रयातीत, त्वम गुणत्रयातीत, त्याचं स्वरूप त्याला सांगतो. पण गणपती म्हणतो की तुम्ही माझं स्वरूप मला का सांगता? मी कसा आहे मला चांगलं माहिती आहे, पण तुम्ही कसे आहात हे तुम्ही जाणण्याचा प्रयत्न करा. आपला तमोगुण प्रबळ असतो, आपल्याला सामुदायिक प्रार्थनेला यावंसं वाटत नाही, आपल्याला हरिपाठ घ्यावासा वाटत नाही. प्रवचन असलं, कीर्तन असलं तर आपण म्हणतो कुठं ते ऐकत बसता, त्याच्यापेक्षा टी व्हीवरचे कार्यक्रम चांगले, सासबी कभी बहुती, कहाणी घर घर की, तेच ऐकायचं. आपला तमोगुण प्रबळ आहे, आपला रजोगुण प्रबळ आहे, परंतु संतांची सेवा करण्याकरता, अध्यात्म कार्य करण्याकरता, दानधर्म घडवण्याकरता त्या ठिकाणी साधकाचा सत्वगुण त्या ठिकाणी उच्च असला पाहिजे. आणि या तीनही गुणांचा स्वामी जो आहे तो गणपती आहे. म्हणून त्या गणपतीची उपासना करून आम्हाला सुरुवातीला स्वतःचा सत्वगुण वरती ठेवायचा आणि तीनही गुणांच्या पलीकडे जायचं आहे. माऊली म्हणते तू गुणत्रयाते अव्वेरी, मी माझे हे न करी, एक आत्मसुख अंतरी विसंब झणी. अशा पद्धतीचं आत्मसुख आपल्याला प्राप्त करायचं आहे, कारण विषयाचं सुख नाशिवंत आहे. आत्मस्वरूप गणपतीची प्राप्ती केली तर खऱ्या अर्थाने सुख समाधान आपल्याला लाभणार आहे. विषयापासून सुख मिळतं का? आज सोन्याचा दागिना केला आणि जर तो चोरीला गेला तर किती दुःख होतं. ज्या वेळेस घेतला त्यावेळेस 4 बायांनी त्याचं कौतुक करावं असं मला वाटायचं, महिला वर्गाला असं वाटतं. पण जर ते चोरीला गेलं तर त्या बाया म्हणतात बापरे, इतक्या महागाचा दागिना, सोन्याचे भाव एवढे वाढलेले, माझा दागिना चोरीला गेला. दुःखाची वेळ येते. मुलगा जन्माला आला तेव्हा फार सुख वाटतं, पण जर म्हातारपणी तो वागवत नसेल, विचारत नसेल, चांगली वागणूक देत नसेल, तर असे म्हातारे व्यक्ती म्हणतात आई वडील की हा जन्माला नसता घातला तर पुरलं असतं. कुठलीही संसारातली व्यक्ती, वस्तू, परिस्थिती, घटना आपल्याला कायमस्वरूपी सुख देऊ शकत नाही. मग सुखरूप असा कुठला आहे? तर आत्मरूप गणपती सुखरूप आहे. सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगासारिखा आणि कतो. आणि तुका म्हणे गणपती विष्णू नाही दुजा. मग विठ्ठल गणपती एकाच देवाचे रूप आहे, म्हणून गणपती सुखरूप आहे, तो परमात्म रूप आहे. आणि संत महात्मे त्याच्याशी एकरूप झालेले. महाराज सुद्धा काय आहे? संत लहानूजी महाराज असतील, तुकडोजी महाराज, ज्ञानेश्वर महाराज सुखरूप आहे. सर्व सुखाचे आगर, सुख वसे संतापाई,
सुख वसे हेची ठाई बहुपाई या संतांच्या. म्हणून जीवनामध्ये खरं सुख, खरं समाधान आपल्याला जर प्राप्त करायचं असेल तर आपल्याला संतांना शरण गेल्याशिवाय पर्याय नाही. कारण तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. म्हणून समर्थ लहानूजी महाराज, डोळा उघडेना बा उघडेना, अरे मना पश्चाताप तो घडेना. जनी वनी कोंदाटले, अंतर बाहेर रूप दाटले. सच्चित ग्रंथी सुठेना, क्षणभरी विषयी मन विटेना. निज आनंदे निश्चय निर्मळ भव भंगेना. लहानू म्हणे निज डोळा, सद्गुरु दावी तसे चितकळा. लहानूजी महाराज म्हणतात की विषयापासून तुम्ही दूर जा, माझ्या स्वरूपाकडे धाव घ्या, म्हणजे तुम्हाला शाश्वत सुखाचा ठेवा या ठिकाणी प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. कारण कोणाला असं जीवनात वाटत नाही की मला दुःख झालं पाहिजे. प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या जीवनामध्ये कायमच सुख असलं पाहिजे. हे सुख जर प्राप्त करायचं असेल तर आपण महाराजांना शरण जाऊया. कारण त्यांच्या जीवनगाथेतला प्रत्येक शब्द, त्यांच्या चरित्रातला प्रत्येक शब्द, त्यांची प्रत्येक लीला म्हणजे मानवतेचा संदेश आहे. हा संदेश आत्मसात जर आपण केला तर लहानूजी महाराजांसारखे सुधारक, तत्वदर्शी, द्रष्टे आणि महार विचारवंत तत्वचिंतक असे जे संत आहे ते निश्चित आपल्या उपदेशाने आपलं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्यांची लीला त्या ठिकाणी अतर्क्य आहे, अचिंत्य आहे आणि अद्भुत आहे. अशा पद्धतीने हे शंकर गिरी पर ही चढ़ा, तेरी तपत और तपस्या काम करे. तू टाकर फेड में है बैठा, परत भारत में तेरा नाम स्मरे. अशा पद्धतीने महाराजांची कीर्ती अजरामर आहे. कारण सूरत से कीरत बड़ी, बिन पंख उड़ जाए. सुरती तो जाती रही, कीरत कबू न जाए. महाराजांची संकल्पशक्ती काम करते आहे. महाराज या ठिकाणी अधिनिवास करून आहे. भक्ताच्या अंतःकरणातला भाव ते ओळखतात, त्याचं कल्याण केल्याशिवाय राहत नाही. म्हणून आमच्या अंतःकरणात कोरोनामुळे आम्ही नाही येऊ शकत महाराजांपर्यंत, पण या निमित्ताने महाराजांनीच या ओवीच्या माध्यमातून गणेशाचं स्वरूप काय आहे, संतांचं महात्म्य काय, या विषयावर चिंतनाची संधी आम्हाला प्राप्त करून दिली. आपण नाही इथपर्यंत पोहोचू शकत टाकरपेठपर्यंत, पण महाराज आज आपल्या घरापर्यंत या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून पोहोचणार आहे. आणि मी तर निमित्त आहे. कारण निमित्त मात्र भवसव्य असाची ना. आपण कोण आहे? महाराजांची संकल्पशक्ती, संतांचा अधिकार आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यू चाले, म्या हलवल्या प्राणी हाले, जो जगाते चाळी. त्या संतांची सत्ता चराचर सृष्टीवर काम करते त्यांच्या संकल्पाने. कारण सत्य संकल्पाचा दाता नारायण. म्हणून महाराजांची ही इच्छा असावी, संकल्पशक्ती असावी, म्हणून हा चिंतनाचा योग आलेला आहे. आणि महाराजांनी जशी बुद्धी दिली त्या पद्धतीने चिंतन प्रगट करण्याचा अल्पशः हा प्रयत्न जो आहे आज महाराजांच्या दरबारामध्ये आज केलेला आहे. म्हणून आपल्याही जीवनामध्ये या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेली रोगाचं भय दूर होऊन निर्भयता प्राप्त व्हावी, सुख समृद्धी जीवनामध्ये शाश्वत समाधान आपल्याला प्राप्त व्हावं, आत्मस्वरूप गणेशाशी एकरूप होऊन त्या ठिकाणी संतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा, अशी मी लहानूजी महाराजांच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो. आणि अशीच सेवा, महाराजांची वाङ्मयीन सेवा वारंवार घडावी हीच इच्छा, प्रार्थना महाराजांच्या चरणी अभिव्यक्त करतो. कारण एका उत्सवामध्ये कीर्तनाचा योग आला होता, महाशिवरात्री, पण फार गारपीट झाली. त्याही परिस्थितीमध्ये आम्ही महाराजांची सेवा केली, कीर्तन संपन्न केलं. हे मंडळी म्हणत नाही आता आज होणार नाही, म्हटलं नाही, आजची सेवा आहे, महाराज करून घेतील. त्याही परिस्थितीत 100-200 लोकांमध्ये वारकरी कीर्तनाचा आम्ही आनंद घेतला. आज सुद्धा अनायसे कुठल्याही पद्धतीने न ठरवता महाराजांची इच्छा असल्यामुळे मी बुलढाण्याहून आलो, तेही काही ठरलेलं नव्हतं, आणि महाराजांनी सेवा करून घेतली. त्या पद्धतीचं म्हणजे विचार अशोक भाऊंच्या मनामध्ये आला. त्यांनी मला काल फोन करून त्या ठिकाणी सांगितलं आणि हा योग आला. आणि या योगाचा मी निमित्त मात्र आहे.
कारण सगळं जे आहे स्फूर्ती जी आहे बुद्धी देणारे महाराज आहे. महाराजच गणेश स्वरूप आहे. महाराज आणि गणेश वेगळे नाही हा भाव अंतःकरणात धारण करूया आपण. गणपतीचं विसर्जन जरी झालं तरी आत्मरूप गणपती की ज्या स्वरूपाशी महाराज एकरूप झाले त्या महाराजांचा संदेश जीवनामध्ये आत्मसात करूया, तो उपदेश आचरणात आणूया आणि आपलं जीवन कृतार्थ करूया. हे जी शब्द सुमनांजली आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करतो आणि शब्दांना विराम देतो. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. समर्थ सद्गुरु लहानूजी महाराज की जय. गुरुदेव भगवान की जय. काशी विश्वनाथ भगवान की जय. मंगलमूर्ती मोरया. जय जय रघुवीर समर्थ. लहानूजी कुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.